भाग 22. म्हणजे तुम्ही मुद्दामून? त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. आत्ताही तिच्या न बोलता त्याने समजून घेतलं होतं तिची भीती आणि तिच्याही नकळत त्याला गुंतवून ठेवलं होतं तिच्या विचारांमध्ये. आता मात्र दोघे सुद्धा खूप हसायला लागले. तिला नीट पाहून तो समाधानी झाला होता आणि त्याला न बोलता कसं काय कळतं सगळं हे तिला कळतच नव्हतं. पहाटे पहाटे त्यांचं प्लेन लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला लँड झालं. सकाळ सकाळीही तिथे बरीच गर्दी होती. भव्य असं ते एअरपोर्ट पाहून याज्ञिकी भारावून जात पाहत होती. दोघांनी आपलं सामान घेतलं आणि बाहेर पडायला लागले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बाहेर पडायलाही बराच वेळ गेला. याज्ञिकीला आत्ताही माणसांच्या या गर्दीत आपण हरवून तर जाणार नाही ना असं वाटत होतं. याज्ञिकी इकडे तिकडे पाहत चालली होती आणि अचानक समोरील व्यक्तीला जाऊन धडकली. हे यू! समोरची व्यक्ती थोडी रागातच म्हणाली. सॉरी ते चुकून. ती पुढे काही बोलणार इतक्यात त्या समोरील व्यक्तीचं याज्ञिकी शेजारी उभं असणाऱ्या रिशानला पाहून हावभाव बदलले. रिशान! अनिका! हे रिशान, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! अनिकानं पुढे येत मिठी मारली. आत्ताही याज्ञिकीनं डोळे विस्फारून पाहिलं. लाईक जी ती येते ती रिशानला मिठी मारते. हाय अनिका, तू इथे? डॅडला भेटण्यासाठी घरी चाललीये, पण तू रिटर्न येतोयस बहुतेक. ती बोलता बोलता गप्प झाली आणि याज्ञिकीकडे पाहायला लागली, जसं की नजरेनच विचारत होती, ही कोण? मीट माय वाईफ, याज्ञिकी. रिशानने अनिकाला याज्ञिकीची ओळख करून दिली. वाईफ? म्हणजे तू इंडियात जाऊन लग्न केलंस आणि मला माहितीच नाही. तू असं कसं वागू शकतोस रिशान? अनिकाच्या चेहऱ्यावरचा राग आणि नाराजी दिसत होती. सॉरी अनिका, सगळं इतकं ऍक्च्युली अचानक झालं ना की मलाही सांगायला जमलं नाही. सो सॉरी. पण तू नाराज होऊ नको ना यार, मी तुला सगळं सांगतो. रिशान समजुतीच्या सुरात म्हणाला. अनिका त्याच्याकडे बघतच राहिली. आणि याज्ञिकी, ही अनिका माझी. रिशान बोलता बोलता मध्येच थांबला. रिशानची एक्स गर्लफ्रेंड. रिशानचं वाक्य अनिकानं सार्कॅस्टिक हसत पूर्ण केलं. रिशान तर थोडा घाबरला की याज्ञिकी आता काय विचार करेल, पण याज्ञिकीनं चेहऱ्यावर काहीच भाव दाखवले नाहीत. अनिका! अरे खरं तर आहे ना, की विसरलास तू आपण रिलेशनशिप मध्ये होतो ते? अनिका प्लीज. खरं तेच सांगते रे, पण तो पास्ट होता आणि हे तुझं प्रेझेंट आहे. सॉरी याज्ञिकी, बट डोंट माइंड. आणि हो, मला आता उशीर होतोय, निघते मी, पण परत आले की आपण नक्की भेटू. पुढे रिशानलाही काही बोलायची संधी न देता अनिका पुढे निघून गेली. याज्ञिकी, अनिका माझी गर्लफ्रेंड म्हणजे ते. इट्स ओके, घरी जाऊन बोलूयात का? याज्ञिकी फारच थकलेली दिसत होती. मग रिशानने सुद्धा जास्त काहीही न बोलता तोही बाहेर चालायला लागला आणि पाठीमागून याज्ञिकी. बाहेर रिशानसाठी ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता. रिशानला पाहताच त्याने हातातून ट्रॉली घेऊन सामान डिक्कीत टाकलं आणि पुढच्या प्रवासाला तयार झाले. त्यांना लंडनच्या साऊथ हॉल भागात पोहोचायचं होतं. त्यासाठी अजून 1.5-2 तास तरी गाडीनं प्रवास करायला लागणार होता. याज्ञिकी गाडीत येऊन बसली. रिशानही दुसऱ्या बाजूला येऊन बसला. नाही म्हणलं तरी अनिका भेटल्यानंतर याज्ञिकी अचानक शांत झाली होती. हे त्याने सुद्धा नोटीस केलं होतं. त्याला तिला बोलायचं होतं, पण त्यानं पाहिलं तर तिने डोळे मिटले होते. जेटलॅग लागलेला असावा असं म्हणत त्याने उसासा सोडला आणि आपल्या फोनमध्ये तो बिझी झाला. यांची गर्लफ्रेंड होती ती? म्हणजे एंजल हीच आहे का? किती चिडली ती मला पाहून. म्हणजे तिला अजून माहितीच नव्हतं का की रिशानचं माझ्यासोबत लग्न झालंय ते? किती वाईट वाटलं असेल तिला. आणि हेही किती घाबरले होते तिला पाहून. मी मध्येच आले ना. रिशान तुमच्या आणि एंजलच्या प्रेमात. डोंट वरी रिशान, मी जेव्हा तुमच्या आयुष्यातून निघून जाईन तेव्हा तुम्ही आणि तुमची एंजल. तिचे डोळे पाणावले. रिशानच्या सोबत दुसरं कोणाचाही विचार करून तिला वाईट वाटत होतं. तिने कसे बसे आपले अश्रू डोळ्यातच थोपवले. रिशान, खूप त्रास झाला ना तुम्हाला माझ्यामुळे, पण आता नाही होणार. आता मी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रेम नक्की मिळेल. याज्ञिकीच्या डोक्यात अनिकाचे विचार सुरू होते आणि याच विचारात तिला झोप लागली. ही अनिका पण ना माझी गर्लफ्रेंड आहे, पण मी माझ्या लग्नाचं सांगितलं नाही म्हणून किती चिडली. तिला इथे आल्यावर भेटून सगळं सांगणारच होतो की, पण त्याआधीच सगळं कळलं तिला. पण ती माझी गर्लफ्रेंड होती हे सांगायची काही गरज होती का हिला?
तसंही आमचं रिलेशन फक्त नावाला होतं. त्याला काही वर्षांपूर्वीचे दिवस आठवले आणि अनिका नुकतीच त्याच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये जॉईन झाली होती. भूतकाळ. एकतर त्यांच्या ॲडव्हेंचर ट्रिपच्या ग्रुपमध्ये ती इंडियन आणि त्यातही मराठी होती. मैत्री करण्यासाठी हे कारण सध्या पुरेसं होतं. पण अचानक एके दिवशी अनिकाने त्याला प्रपोज केलं आणि रिशान मात्र पुरता गोंधळला होता. अनिका, अगं मी तुझ्या इमोशनचा रिस्पेक्ट करतो, पण मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलंच नाहीये. कम ऑन रिशान, काय कमी आहे माझ्यात? दिसायलाय मी सुंदर आहे, शिवाय MBA होल्डर आहे आणि आपण सोबत वेळ घालवला तर तुला सुद्धा मी नक्कीच आवडेन. पण तरी मला कळत नाहीये मी काय करावं. रिशान अनिकाला म्हणतो, ओके, यू टेक युअर टाइम. विचार कर आणि मला उत्तर दे. मी वाट पाहिन. असं बोलून अनिका तिथून निघून गेली आणि रिशान मात्र विचार करत होता. तेवढ्यात त्याला सखीच्या पोस्टची एक नोटिफिकेशन आली. तिने काहीतरी कविता पोस्ट केली होती. त्यावर आता दोघेजण चर्चा करत होते. सखीचा मेसेज येतो, काय झालं काव्य? काही टेन्शन आहे का? नाही, पण तुला का असं वाटलं? काव्य सखीला रिप्लाय करतो, बस वाटलं. आज तुझ्या बोलण्याने, चॅटिंग करताना तसं वाटलं. सखी काव्याला रिप्लाय करते, आज माझ्या ग्रुपमधल्या एका मुलीनं मला प्रपोज केलंय, पण मला समजत नाहीये मी काय करायला हवं. तुला आवडते का ती? सखी काव्याला विचारते. माहिती नाही, इंडियन आहे, त्यामुळे आम्ही जरा जास्त बोलतो. वी एन्जॉईंग आवर कंपनी. पण याचा अर्थ मी तिला लाईक करतो असा तर होत नाही. आणि मुळात तर मला आत्ता तरी हे असं रिलेशनशिप आणि बाकी इमोशन्स ड्रामा नको वाटतोय. हे बघ, तिला तू आवडतोस आणि तुलाही तिचं सोबत राहणं आवडत असेल तर तुमच्या नात्याला तू चान्स दे ना. आणि कदाचित तीही असेल जी तुला आणि तुझ्या आवडीनिवडींना आपलंसं करेल. सखी काव्याला रिप्लाय करते, अगं पण जोपर्यंत सोबत राहणार नाही तोपर्यंत कसं कळणार की ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य? अगं पण मला कोणाला चुकीच्या होप्स नाहीत द्यायच्या आहेत. पुढे जाऊन जर आमचे रिलेशन्स वर्क नाहीत झाले तर तिला आणि आम्हाला दोघांना सुद्धा खूप त्रास होईल. हो बरोबर आहे, पण जर ती तुझ्यासाठी योग्य असेल तर? सखी काव्याच्या मेसेजवर रिप्लाय करते, तू नेहमीच असं नात्यांपासून पळू नाही शकत. कधीतरी कोणासोबत लग्न करशीलच ना. मग ती मुलगी हीच का असू नये? तू एक काम कर, अजून काही दिवस फ्रेंड्स बनून राहा. जर तुला योग्य वाटलं तर पुढे जा, नाहीतर राहिलं. तसंही असं म्हणतात, प्रेमाची पहिली पायरी म्हणजे मैत्रीच असते. बरोबर आहे तुझं. मी चान्स द्यायला हवा एकदा. पण मी आधीच सांगणार, मला नात्यामध्ये कोणताही फोर्स नकोय. ओके, जशी तुझी मर्जी. सखी काव्याला रिप्लाय करते. दुसऱ्या दिवशी तो अनिकाला भेटला आणि तिला त्याचं म्हणणं पटवून दिलं. तिलाही कोणतीच घाई करायची नव्हती. आता ते फ्रेंड्सपेक्षा थोडं पुढं आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या या नात्यात थोडं अलीकडं होते. वेगवेगळ्या ट्रेकिंगच्या वेळी दोघेही सोबत असायचे. बाईक रायडिंगला सुद्धा दोघे एकच बाईक शेअर करायचे. या काही काळात रिशानला वाटत होतं अनिका ठीक आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्याला जे जे काही आवडायचं त्या प्रत्येक गोष्टीत अनिका त्याला सपोर्ट करायची. त्यामुळे आपणही या नात्यात पुढे जाऊया हा विचार त्याच्या डोक्यात होता. आणि त्याने अनिकासोबत ऑफिशियली रिलेशनशिपमध्ये आहे हे सगळ्यांना सांगून टाकलं. अनिका ही बरीच खुश होती, पण प्रेम असं डोक्यानं विचार करून होतं का? एके दिवशी रिशान आणि अनिका त्यांच्या ग्रुपसोबत बाईक रायडिंगला गेले होते. रात्री एका हॉटेलमध्ये थांबून दुसऱ्या दिवशी ते पुढे निघणार होते. त्या रात्री ते दोघे आणि बाकी काही कपल्स बोनफायर करून त्या भोवती बसले होते. हवेतला गारवा वाढत होता आणि तशी अनिका सुद्धा रिशानच्या मिठीत विसावली होती. सगळ्यांनी ट्रूथ अँड डेअर खेळण्याचा गेम सुरू केला. यात ज्याच्या समोर बॉटलचं तोंड येत होतं तो कोणी ट्रूथ घेऊन खरं सांगत होता, तर कोणी कपल मस्त रोमॅन्टिक डान्स करत डेअर पूर्ण करत होता. आता बॉटलचं तोंड रिशानकडे आलं आणि त्याला सगळ्यांनी अनिकाला प्रपोज करण्याचं डेअर दिलं. अरे पण मला हे असं खरंच नाही जमणार. हे असं प्रपोज करताना काय म्हणतात मला खरंच माहिती नाहीये. मीन्स मी ते पाहिलंय, चॉकलेट्स आणि फ्लॉवर्स देऊन चीझी लाईन्स बोलणं, पण यार मला हे नाही जमणार असं. भाई तू डोळे बंद कर, जिच्यावर प्रेम करतो तिला आठव आणि जे मनात येईल ते बोल.
अद्विक रिशानला म्हणतो. अरे पण हे सगळं करायची गरज आहे का? मी फक्त आय लव्ह यू बोलतो ना. रिशान अद्विकला म्हणाला. नो ब्रो, वी आर इंडियन्स. करण जोहर, यश चोप्रा, संजय लीला भन्साली यांच्यासारखे आपल्या देशाचे लव्ह गुरु असताना, ज्यांच्यामुळे इंडियन रोमॅन्स जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय, अशा देशाचे आपण नागरिक आहोत. त्यामुळे आज या गोऱ्या लोकांना दाखवूनच दे. नुसते हे आय लव्ह यू म्हणून प्रपोज करण्यापेक्षा आम्ही बघा किती छान पद्धतीनं प्रपोज करू शकतो. व्हॉट? मी खरंच आता इथे हिंदी मूवी मधला ड्रामा करावा असं तुला वाटतंय? रिशान अद्विककडे बघून बोलतो. प्लीज ब्रो, माझ्यासाठी. अद्विक रिशानला रिक्वेस्ट करतो. कर ना रिशान प्रपोज असंच. अनिका सुद्धा रिक्वेस्ट करते रिशानला. रिशान नाक मुरडत तयार झाला, पण त्याला काय बोलावं ते खरंच कळत नव्हतं. मग त्याला अद्विकनं हातात गिटार दिलं आणि सखीमुळे हिंदी गाणी ऐकायची सवय झालेलीच होती रिशानला. त्याच्यातलंच एक हिंदी गाणं डोळे बंद करून तो गायला लागला. हा हसी बन गए, हा नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी जमी बन गए, हाँ हसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी जमी बन गए. ओ आ ओ आ. हाँ हम बदलने लगे, गिरने संभलने लगे, जब से है जाना तुम्हें, तेरी ओर चलने लगे, हर सफर हर जगह हर कहीं बन गए, मानते थे है खुदा और हाँ वही बन गए, हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी जमी बन गए. ओ हा ओ हा. पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे, मेरी निगाहों में भी है ढूंढते वो मुझे. पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे, मेरी निगाहों में भी है ढूंढते वो मुझे. हम थे ढूंढते जिसे वो कमी बन गए, तुम मेरे इश्क की सरजमी बन गए, हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी जमी बन गए. ओ आ हळूहळू त्याच्या मनात डोळे बंद केल्यानंतर एक चित्र तयार होत होतं आणि तो त्या व्यक्तीला आठवत ते गाणं म्हणत होता. आपल्या मनातल्या त्या ओळी बोलून झाल्या तसा तो शांत झाला आणि अचानक पुढे येऊन अनिकाला त्याने मिठी मारली. वाव रिशान, युअर व्हॉइस इज सो अमेझिंग. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. ती आनंदाने त्याला मिठीत राहूनच बोलत होती. आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू सखी. तो अजूनही डोळे बंद करूनच बोलत होता आणि अचानक त्याच्या मिठीत असलेली मुलगी मागे झाली. रिशानने डोळे उघडले आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या मिठीत अनिका होती आणि तो आत्ता काय म्हणाला? सखी? तो स्वतःच गोंधळून गेला होता. असं कसं सखीचं त्याच्या तोंडून नाव आलं? त्यानं समोर पाहिलं तर अनिकाच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. त्याला त्याची चूक लक्षात आली होती. सॉरी अनिका, मी ते. अनिका काही न बोलता तिथून निघून गेली. बाकी लोकांनाही नक्की काय गोंधळ झालाय तो कळला. तसे ते सुद्धा हळूहळू तिथून निघून जाऊन आपापल्या रूममध्ये गेले. रिशान मात्र अनिकाच्या मागे आला. अनिका स्टॉप, लुक, आय एम सॉरी. मला माहिती नाही मी कसं काय सखीचं नाव घेतलं. ती फक्त माझी फ्रेंड आहे, पण मला तुला हर्ट नव्हतं करायचं. आय एम रिअली सॉरी. तो बिचारा इतका गोंधळला होता की त्याला नक्की काय आणि कसं बोलावं हेच कळत नव्हतं. त्याला बरंच गिल्टी फील होत होतं.
तुझ्या तोंडून तिचं नाव आलं कारण तू तू तिच्या प्रेमात आहेस. अनिकानं एक हलकासा उसास सोडत ती म्हणाली, नो नो, असं काही नाहीये. ती माझी फक्त आणि फक्त मैत्रीण आहे. ते फक्त माझ्या डोक्यात तिचे विचार होते, त्यामुळे तिचं नाव तोंडातून निघालं. वेडा आहेस तू. तुला कळत नाहीये तू प्रेमात पडलास तिच्या. तुझ्या डोक्यात मी असले तरी तुझ्या हृदयात तीच आहे आणि त्यामुळे तुझ्या तोंडून तिचं नाव निघालं, सखी. अगं पण रिशान, तू जेव्हापासून माझ्या सोबत आहेस तेव्हापासून तुझ्या बोलण्यात फक्त सखी आहे. सखी अशी आहे, सखीला असं आवडतं, सखी अशी कविता करते. फक्त प्रत्येक टॉपिक सखीवरून सुरू होतो आणि सखीवरच स्टॉप होतो. ती तुझी ऑनलाईन भेटलेली मैत्रीण होती म्हणून मी दुर्लक्ष करत होते, पण आज मला कळून चुकलं, तुझं सखीवरती प्रेम आहे. अगं मी तिला कधीच भेटलो नाहीये ना, कधी मी तिला पाहिलंय. मी असा कसा तिच्या प्रेमात पडेल यार, कमॉन. तू काही विचार करतीयस. रिशाननं तिचं बोलणं धुडकावून लावलं. बरोबर आहे, न पाहता, कधी समोरासमोर न भेटता कोणी कसं काय प्रेमात पडेल, हो ना? पण तू सखीवर प्रेम करतोस म्हणून तर डोळे बंद केले तर तुला मी नाही सखी दिसली, म्हणजे तिचा तो तुझ्या मोबाईल मधला एकमेव फोटो दिसला, हो ना? तसा रिशान स्तब्ध झाला, कारण त्याला खरंच फोटोत पाठमोरी असलेली सखी आठवत होती. पण काही गोष्टी कळत असून सुद्धा वळत नव्हत्या. रिशान, आपण 3 महिने एकत्र आहोत, पण आपण कधीच आपल्याबद्दल बोललो नसू, कारण तुझ्यासाठी मी जवळ असून जवळ नव्हते आणि सखी दूर असूनही ती कधीच तुझ्या दूर नव्हती. ती दूर असून सुद्धा नेहमी तुझ्या बोलण्यात, तुझ्या विचारात, तुझ्या मनात तीच होती. आणि हे सगळं हेच दर्शवतं की तुझं सखीवरती खूप प्रेम आहे. अगं पण हे असं तिला न पाहता मी कसं काय प्रेम करू शकतो? राहून राहून हाच प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होता. तुझ्या लाडक्या बाप्पाला तू कधी पाहिलंय का? समोरासमोर उभं राहून बोललायस का? पण तरीही त्याच्यावर तुझी भक्ती आहे ना? तसंच काहीसं हे प्रेम आहे. अनिकाच्या या बोलण्यावर रिशान काहीच बोलला नाही. त्याला मुळात स्वतःलाच काही कळत नव्हतं. अनिका जे काही बोलत होती ते पटत नव्हतं. अनिका तिथेच थांबून आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती. आय लाईक यू रिशान. मी खूप प्रयत्न केले रे तुझ्या मनामध्ये घर करायचं, पण तुझ्या मनात आधीच सखी आहे आणि हे मला प्रत्येक वेळी जाणवलंय. तुला आत्ता नाही कळलं तरी कधी ना कधी हे तुझ्या नक्की लक्षात येईल आणि त्यावेळी आपण जर कोणत्या नात्यात असू तर त्याचा मला जास्त त्रास होईल. त्यापेक्षा बेटर आहे आपण आत्ता इथेच थांबलेलं बरं होईल. अनिका, मी ठीक आहे रिशान, प्लीज तू नक्की माझ्या बोलण्याचा विचार कर आणि डोंट वरी. मला थोडं वाईट नक्की वाटलं, पण जे आहे ते मी स्वीकारलंय. तू नेहमी माझा मित्र म्हणून राहशील. एवढं बोलून अनिका तिथून निघून गेली. रिशान मात्र पाठमोऱ्या अनिकाला पाहतच उभा राहिला. त्यानंतर काही दिवसात सखीचा आठवडाभर काहीच मेसेज नव्हता. बोलायला सुरुवात केल्यापासून पहिल्यांदा असं झालं होतं आणि इथे रिशान बेचैन झाला होता. त्याला अनिकाचे शब्द आठवले आणि त्याच्या मनाने ग्वाही दिली की खरंच तो सखीच्या प्रेमात पडलाय. पण त्यासोबत सखीनं ठेवलेली अट त्याला आठवली आणि तो दुःखी झाला. पण लवकरच आपण सखीपर्यंत पोहोचू असा विचार करत तो पुन्हा एकदा सखीसोबत नॉर्मल बोलायला लागला. जोपर्यंत अनिका ही रिशानची एक चांगली मैत्रीण झाली होती आणि त्याच्यासोबत त्याच्या ऑफिसमध्ये काम सुद्धा करायला लागली होती. सखीवर असलेल्या प्रेमाची जाणीव तर झाली होती आणि कधी कधी जाणवायचं तीही तेवढंच प्रेम करते त्याच्यावर, पण कबुली कोणीच दिली नव्हती. आणि अचानक एके दिवशी सखीने ती शेवटचं बोलत असलेलं सांगितलं आणि तो दिलेल्या प्रॉमिसमुळे काहीच बोलू शकला नाही. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि रिशान भूतकाळातून बाहेर आला. त्यानं पाहिलं तर तो त्याच्या रो हाऊसच्या समोर होता आणि गाडीत याज्ञिकीचा डोळा लागला होता. त्याने तिला आवाज दिला तशी ती जागी झाली. दोघेही आत आले. लंडनच्या साऊथ हॉल भागात अनेक इंडियन लोक राहत होते आणि तिथल्याच एक रो हाऊस मध्ये रिशान आणि त्याचा फ्रेंड कम मॅनेजर अद्विक राहत होता. 3 BHK असलेला तो छोटासा रो हाऊस पूर्ण मॉडर्न सुखसुविधांयुक्त असलेला होता. याज्ञिकीने सामान ठेवलं आणि ती फिरून घर पाहायला लागली. भिंतींवर अनेक फोटो होते ज्यात रिशान आणि त्यांचा ग्रुप असे अनेक साहसी खेळ खेळत होते, ज्यात रिव्हर राफ्टिंग, विंड सर्फिंग, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग अँड स्नॉर्कलिंग, ATV बायकिंग, ट्रेकिंग, बाईक रायडिंग असं सगळंच करतानाचे फोटो होते. ती हे सगळं पाहून तिचे डोळे मोठे झाले होते
हृदयाची धडधड वाढायला लागली. काव्य, अस्फुटसा. तिच्या तोंडून शब्द निघाला. तिच्या काव्याला पण तर हे सगळे साहसी गेम खूप आवडायचे. दरवेळी कुठे जाऊन आला की भरभरून बोलायचा. एका फोटोत बरेच लोक होते. एका कॅम्पिंगच्या वेळी काढलेला ग्रुप फोटो होता तो. 25-30 लोक असलेला तो फोटो तिच्या डोळ्यात तेल टाकून जणू पाहत होता. त्यातले चेहरे ती भिरभिरत्या नजरेनं पाहत होती. त्या अनोळखी चेहऱ्यात तिच्या काव्याला शोधत होती. पण तिची नजर शेवटी एका चेहऱ्यावर येऊन ठेपली. रिशानचा हसरा चेहरा, आनंदी चेहरा. आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होतं. एवढा आनंदी त्याला कधीच ऑफिसमध्ये काम करताना पाहून वाटलं नव्हतं. क्षणभर ती त्या फोटोमध्ये गुंतली. काय एवढं पाहतीयस? मागून आवाज आला आणि तिची तंद्री तुटली. काही नाही, सहज हे फोटो पाहत होते. अच्छा, माझ्या ॲडव्हेंचर ट्रिप्सचे फोटो आहेत आणि हा माझा ग्रुप. ती बराच उशीरपर्यंत तो फोटो पाहत होती, म्हणून त्यानंच सांगितलं. हा ओजस, सुमेर, रोशन, अद्विक हे सगळे इंडियन. तर जॅक, जोसेफ, हॅरी हे माझे इथे भेटलेले फ्रेंड्स आहेत. आणि बाकी मोठी टीम आहे. तो सांगत होता, पण अजूनही याज्ञिकीची नजर फोटोतल्या त्या इंडियन चेहऱ्यांमध्ये ओळखीचं कोणी दिसतंय का हे पाहण्यामध्ये मग्न होती. पण पदरात निराशा पडली. तिने निश्वास टाकत रूमकडे पावलं वळवली. फ्रेश होऊन थोडा ब्रेकफास्ट केला. पण आता थोडं फिरल्यासारखं वाटत होतं. रिशानने तिला जेटलॅग होतं असं म्हणलं तशी ती परत झोपायला गेली. 2 दिवस झाले होते तिला इथे येऊन. अनिकाची एअरपोर्टवर झालेली भेट आणि रिशानलाही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतात ह्या योगायोगाचा विचार करण्यात तिने एक अख्खा दिवस घालवला होता. रिशान मात्र आल्यावर थोडा आराम करून लगेच आपल्या कामाला लागला होता. त्याने एक प्रेझेंटेशन बनवलं आणि आज त्याबद्दल त्याची एक मीटिंग होती. आज जर ही मीटिंग नीट पार पडली तरच हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळणार होतं. अदू, आपण आज ऑफिसला जातोय. काही वेळात आवरून घे, रेडी हो. पण मी येऊन काय करणार? याज्ञिकी रिशानला विचारते. अगं, घरी बसूनही कंटाळशील, त्यापेक्षा सोबत चल. असंही तू इथं माझी असिस्टंट बनून आलीयस ना. हा, हो, ओके. तिने आवरायला सुरुवात केली. अदू, एक दिवस डोळ्यासमोर नव्हतीस तर चिडचिड होत होती माझी. आणि इथे तुला एकटीला सोडून गेलो असतो तर आजही ऑफिसमध्ये मन लागलं नसतं. त्यामुळे सोबत घेऊन जातोय तुला. रिशान मनातच विचार करतो. दोघेही गाडीत बसून निघाले. आज रिशान स्वतः ड्राईव्ह करत होता. याज्ञिकी बाहेरचे रस्ते, बिल्डिंग्स, माणसे हे सगळं काही पाहण्यात बिझी होती. काही वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर रिशानने गाडी बाजूला घेतली. याज्ञिकी ही गाडीतून बाहेर आली. इथे मंदिर आहे? याज्ञिकी रिशानला विचारते. हो, इथे विम्ब्लेडन मध्ये गणपतीचं मंदिर आहे. मीन्स हिंदू देवांचं एकत्रित मंदिर आहे. तो पुढे चालत निघाला. तीही काहीतरी आठवत त्याच्या मागे आली. समोर पाहिलं. गणेशाची मूर्ती पाहून ती स्तब्ध झाली. ही तीच बाप्पाची मूर्ती होती जिचा फोटो काव्याच्या डीपीला होता. माझा सगळ्यात पहिला फ्रेंड म्हणजे गणपती बाप्पा. हे नेहमी बोलायचा तो. ती काव्यपर्यंत तर नाही, पण त्याच्या फ्रेंड जवळ पोहोचली होती आज. नकळत एक अश्रू ओघळला, पण तिने लगेचच स्वतःला सावरलं. रिशानने दर्शन घेतलं, पण तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला आणि तो तिला 2 मिनिटं असं म्हणत बाहेर निघून गेला. फोन ऑफिसमधून महत्वाचा होता. ती मात्र त्या मंदिरात काव्याचं अस्तित्व शोधत होती. सभा मंडपात काही लोक बसली होती. कोण हात जोडून मागणं मागत होतं तर कोण प्रार्थना करत होतं. तीही तिथेच बसली. तिने एकदा हातातल्या फोनमध्ये काव्याचं प्रोफाईल उघडलं आणि डोळे भरून त्यातल्या संभाषणावर आणि डीपीवर नजर फिरवली. फक्त एक मेसेज करण्याची देरी आणि कदाचित तिचा काव्य तिच्या समोर असता. मेसेज करू की नको या विचारात अडकलेली ती बाप्पासमोर हात जोडून उभी राहिली. प्लीज बाप्पा, काय करू तुम्हीच सांगा ना. तिने डोळे मिटून आर्त प्रार्थना केली. निकी, एक लव्ह स्टोरी अशीही, भाग 23. तिने एकदा हातातल्या फोनमध्ये काव्याचं प्रोफाईल उघडलं आणि डोळे भरून त्यातल्या संभाषणावर आणि डीपीवर एकदा नजर फिरवली. फक्त एक मेसेज करण्याची देरी होती आणि कदाचित तिचा काव्य तिच्या समोर असता. मेसेज करू की नको या विचारात अडकलेली ती बाप्पासमोर हात जोडून उभी राहिली. प्लीज बाप्पा, काय करू तुम्हीच सांगा. तिनं डोळे मिटून आर्त प्रार्थना केली. समोर कोणीतरी घंटा वाजवली
आणि याज्ञिकीने डोळे उघडले. डोळे उघडता क्षणी रिशान अगदी तिच्या समोर उभा होता आणि त्याच्या कानापासून मागे पाहिलं तर बाप्पाची मूर्ती दिसत होती. ती क्षणभर बाप्पाकडे तर क्षणभर रिशानकडे पाहत होती. बाप्पाने तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं का हे? ती विचारात पडली आणि आता तिला असं पाहून एक आठी रिशानच्या कपाळी आली. आर यू ओके? त्याने तिच्या गालाला हात लावून विचारलं आणि त्याची तिला काळजी करताना पाहून तिला परत एकदा भरून आलं. तिनं होकारार्थी मान हलवली. निघायचं? रिशान याज्ञिकीकडे बघून तिला विचारतो. आत्ताही फक्त होकारार्थी मान हलवली होती तिनं. त्याने तिच्या हाताला धरून बाप्पासमोर आणलं आणि परत एकदा बाप्पासमोर हात जोडले. तिने हात जोडले असले तरी नजर मात्र रिशानकडे होती. त्याचे ते बंद डोळे करून उभी असलेली मूर्ती आणि चेहऱ्यावर एक आनंद आणि समाधान दिसत होतं. ती विचार करतच होती की मंदिरात असलेल्या गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. सौभाग्यवती भव. तुम्हा दोघांचा जोडा अगदी शोभून दिसतोय. गणपती बाप्पा तुमचं आयुष्य प्रेमानं आणि सुखानं भरेल. तुमची जोडी आयुष्यभर एकत्र राहील. त्यांनी आशीर्वाद दिला आणि याज्ञिकीनं आता त्यांच्याकडे पाहिलं. एक प्रसन्न व्यक्तिमत्व होतं ते. हसरा चेहरा, डोळ्यात गूढ भाव. त्यांच्या चेहऱ्यावर जणू ते तिला ओळखत असल्याचे भाव जाणवत होते. पण स्वतःला सावरून ती आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली. प्रवाहासोबत चालत राहा. जे तुझं आहे ते कायम तुला मिळणार आहे. फक्त हिम्मत हारू नकोस. गुरुजी म्हणाले आणि पुढे निघून गेले. ती मात्र ते नक्की काय म्हणाले याच विचारात होती. अदू, निघायचं का? मीटिंगला उशीर होतोय. रिशान याज्ञिकीला म्हणाला. हो, निघूया. त्यानंतर दोघेही मीटिंगसाठी त्या ठिकाणी पोहोचायला निघाले. त्यानंतर दोघेही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचले. अदू, मला इथे एक मीटिंग आहे आणि त्यानंतर आपण आपल्या ऑफिसला जाणार आहोत. तू इथे वेटिंग एरियात माझी वाट पाहशील? ठीक आहे, मी वाट पाहीन तुमची. आणि हो, बेस्ट ऑफ लक. तिने स्माईल करत शुभेच्छा दिल्या आणि रिशाननेही मान हलवून थँक्स म्हणलं. लंडनमधल्या त्या 50 मजली इमारतीत 35व्या मजल्यावर वेटिंग एरियात आता याज्ञिकी एकटी उभं राहून काचेतून बाहेरची दुनिया पाहत होती. त्या उंच इमारती, मोठमोठे फ्लायओव्हर्स, खाली रस्त्यांचे जाळे आणि त्यावर इतक्या उंचावून दिसणारी मुंग्यांसारखी माणसं. ह्याच गर्दीत काव्यसुद्धा असेल का? काचेवर डोकं ठेवून तिने डोळे बंद केले. तिला मंदिरातला क्षण आठवला. डोळे उघडले आणि समोर रिशान उभा. बाप्पा काय संकेत देत होता? मी चुकीचा विचार करतेय ना? माझं लग्न झालंय, रिशान माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्याऐवजी काव्याचा विचार करतेय. नाही, रिशान सोबत लग्न झालं असताना काव्याचा विचार करणं म्हणजे पाप आहे. ही तर रिशानची पूर्णपणे फसवणूक होईल ना? जर काव्याला भेटले आणि रिशान सोबत असतील तर मी काय सांगणार आहे त्यांना? आणि काव्य, तो कसा रिॲक्ट करेल आता मला इथं भेटून? आधीच एकदा त्याला दूर करून दुःख दिलंय. आता परत एकदा समोर जाऊन त्याला आणखी दुःखी नाही करायचंय. मी त्याला आणखी नाही दुःखी करू शकत. आणि रिशान, मला त्यांची चांगली मैत्रीण मानतात. आत्तापर्यंत कुणीही माझी इतकी काळजी नाही घेतली तितकी त्यांनी घेतलीये. मी न बोलता मला होणारा त्रास त्यांना समजतो. त्यांच्या ओरडण्यामध्ये सुद्धा माझ्या भल्याचा विचार असतो. माझ्यात आत्मविश्वास येण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रत्येक वेळी मला सपोर्ट दिलाय. मी हार मानली तरी त्यांनी हार कधीच नव्हती मानली. तर मला नेहमीच मला धीर दिला. मी प्रेझेंटेशन दिलं तर त्यांनाही किती आनंद झाला होता. मला हसवण्यासाठी, माझी भीती घालवण्यासाठी दरवेळी काही ना काहीतरी आयडिया शोधून माझ्या ओठी हसू फुलवतात. मैत्री केल्यापासून प्रत्येक क्षण त्यांनी फक्त माझ्या सुखाचा विचार केलाय. आणि जर त्यांना आता काव्याबद्दल समजलं तर काय विचार करतील ते माझ्याबद्दल? नाही,
शांता काकू एकदा कोणाला तरी सांगत होती, नवरा एक वेळ आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम नाही ही गोष्ट मान्य करेल, पण तिच्या मनात दुसरं कोणी असेल ही गोष्ट त्याला कधीच मान्य नाही होत. भलेही आम्ही एकमेकांना मैत्रीच्या नात्याने पाहत असू, पण खरं तर हेच आहे की रिशान पती आहेत माझे आणि मी त्यांची पत्नी. त्यांना नाही आवडणार काव्याबद्दल समजलं तर. आदू, भलेही तू त्यांना सोडून जाणार आहेस, कदाचित तू गेल्यानंतर रिशानला त्यांची एंजल मिळेल, पण तोपर्यंत रिशानला दुखवण्याचा तुला काहीही एक हक्क नाहीये. माझी फक्त काव्याला एकदा भेटण्याची ओढ खूप मोठा गुंता करू शकते, सगळ्यांना दुःखाच्या छायेत लोटू शकते. तिने डोळे घट्ट मिटले आणि मनोमन बाप्पाचे आभार मानले की त्यांनी तिला वेळेत योग्य दिशा दाखवली. हलका उसासा टाकत ती तिथल्या सोफ्यावर बसून राहिली होती आणि तेवढ्यात रिशान मीटिंग संपवून बाहेर आला. आदू, रिशान, काय झालं? मीटिंग कशी झाली? याज्ञिकी रिशानला विचारते. हे आदू, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळालंय. या कॉन्ट्रॅक्टमुळे फक्त लंडन नाही तर संपूर्ण जगात आपल्या कंपनीचं नाव होणार आहे. तो तिला आनंदात मिठी मारून म्हणाला. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा खूप जास्त आनंद त्याला झाला होता. तीही सुखावली त्याला असं पाहून. चल आत्ता ऑफिसमध्ये जाऊयात. त्याने तिच्या हाताला धरून बाहेर आणलं आणि परत एकदा त्यांचा प्रवास सुरू झाला. काही वेळात परत एकदा गाडी एका बिल्डिंग समोर उभी होती आणि त्या बिल्डिंगवर नाव झळकत होतं, RK ट्रॅव्हल्स. तिने गाडी बाहेर येऊन नाव पाहिलं आणि ती परत एकदा शॉक झाली. RK ट्रॅव्हल्स यातल्या ट्रॅव्हल्स शब्दावर तिची नजर स्थिरावली. परत एकदा हृदय धडधड करायला लागलं. तिने काव्याला पण ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला होता. हो, त्याने कधी नाव नव्हतं सांगितलं कंपनीचं, ना तिनं कधी विचारलं होतं, पण त्याने ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केलीये हे नक्की तिला माहिती होतं. रिशानने घाईतच आतमध्ये पाऊल टाकलं. त्याच्या स्वागतासाठी सगळेच जण एंट्रन्सला उभे होते. जॉनने पुढे येऊन त्याला बुके दिला आणि त्याचं स्वागत केलं. वेलकम सर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स जॉन. मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. आपल्याला डिस्कव्हरी चॅनलचं ॲडव्हेंचर टाइम या शोचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. ऑफिसमध्ये हे ऐकून सगळ्यांनीच गलका केला. तोपर्यंत आपल्या विचारात हरवलेली याज्ञिकी यंत्रवत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि त्याच्याजवळ येऊन ती उभी राहिली. गार्ड्सने तिला त्याच्या सोबत गाडीतून उतरताना पाहिलं होतं, त्यामुळे त्यांनी तिला अडवलं नाही. पण तिला रिशानच्या जवळ उभं राहिलेलं पाहून सगळेच एकमेकांकडे पाहून आपापसात कुजबुजत होते. रिशानच्या लक्षात आलं तसं त्याने गालात हसत परत एकदा याज्ञिकीकडे पाहून आपल्या स्टाफ समोर नजर फिरवली. वन मोर थिंग आय हॅव टू अनाउन्स हिअर. मीट माय वाईफ याज्ञिकी. तो असं बोलला आणि सगळा स्टाफ शॉक झाला. त्यांचा बॉस अचानक येऊन सांगत होता त्याचं लग्न झालंय. पण मग सगळे एक एक करून त्यांना दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला लागले. लेडीज स्टाफ थोडासा नाराज वाटला, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता. काही नजरा मात्र याज्ञिकीला कुतूहलाने पाहत होत्या. स्वतःला सावरत तिनेही शुभेच्छा स्वीकारल्या. थँक्स गाईज. अँड नाव ऑल ऑफ यू बॅक टू युअर वर्क अँड ऑल मॅनेजर्स, टीम लीडर्स, कोऑर्डिनेटर्स मीट मी इन कॉन्फरन्स रूम आफ्टर हाफ एन आवर. रिशान म्हणाला आणि याज्ञिकीचा हात पकडून तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन आला. 18व्या मजल्यावर असलेलं हे ऑफिसही सुंदर होतं. त्यात तिने रिशानच्या केबिनमध्ये पाय ठेवला आणि ती केबिन पाहायला लागली. पाठीमागे भिंतीवर एक मोठा फॅमिली फोटो. एका भिंतीवर आतापर्यंत सगळ्यात मोठ्या टूर्समध्ये असलेल्या लोकांसोबत काढलेले ग्रुप फोटो. एका बाजूची काचेची भिंत ज्यातून लंडन शहर दिसत होतं. आदू, लंच करून घे, मग आपण मीटिंग सुरू करूयात. तीही येऊन त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली. दोघांनी लंच केला, पण आज मंदिरातून आल्यापासून त्याला ती खूपच शांत वाटत होती. आदू, तू नक्की बरी आहेस ना? तू खूप शांत वाटतेस आज. काही त्रास होतोय का तुला? रिशान काळजीने याज्ञिकीला विचारतो. नाही, मी ठीक आहे, तिने स्वतःला सावरून म्हणलं. काही त्रास होत असेल तर नक्की सांग, आपण लगेच घरी जाऊ, ओके? याज्ञिकीने फक्त होकारार्थी मान हलवली. जॉनने कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे जमा झाले असल्याचं कळवलं. तसे दोघेही तिथं पोहोचले. रिशानने आपल्या जागी जाऊन बसण्या अगोदर याज्ञिकीला आपल्या शेजारच्या चेअरवर बसायची खूण केली. तीही गप्पपणे तिथे जाऊन बसली. आपल्या बॉसला बायकोची एवढी काळजी घेताना पाहून तसे सगळेच थोडे शॉक होते. रिशान उठला
आणि त्याने बोलायला सुरुवात केली. आधी तर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांचे आभार. मी इथे नसताना तुम्ही सगळ्यांनी उत्कृष्ट काम करून हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. एवढ्या कमी कालावधीत एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणारी आपली लंडनमधली पहिलीच कंपनी आहे आणि या सगळ्याचं श्रेय तुम्हालाही जातं. तसं सगळ्यांनीच टाळ्या वाजवून रिशानचं आभार आणि अभिनंदन स्वीकारलं. थँक्स सर, हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही याचं क्रेडिट स्टाफला देताय. पण हेही तितकंच खरंय की इंडियात असूनही तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला गाईड करत होतात आणि आत्तापर्यंतच्या आपल्या सक्सेस झालेल्या टूर्स पाहून आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. तर ह्याच स्टाफपेक्षा तुमची सगळ्यात जास्त मेहनत आहे. रुबी रिशानला म्हणाला. थँक्स रुबी. मी तर माझी कंपनी म्हणून काम करतो, पण तुम्ही फक्त इथे सॅलरीसाठी म्हणून नाही तर स्वतः मनापासून काम करता. त्यामुळे आपण इथे सगळं साध्य करू शकलोय. स्टाफमध्ये सगळेजण रिशानला देत असलेला मान आणि रिशानचे आपल्या स्टाफविषयी असलेलं वागणं पाहून याज्ञिकी अचंबित झाली होती. आणि हो, याज्ञिकी फक्त माझी बायको नाही तर तीही या ऑफिसमध्ये काम करणारे आपल्या सगळ्यांसोबत. आत्ताही सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, यावेळी ॲडव्हेंचर टाइम्सच्या टीम सोबत मी स्वतः जाणार आहे. सर, तुम्ही स्वतः? म्हणजे आपल्याकडे बराच स्टाफ आहे आणि तुम्ही इथे राहून सगळं मॅनेज करू शकता. जॉनने रिशानला काहीतरी सुचवलं. हो जॉन, पण मला जर स्वतःला जायचं असेल तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? रिशान लगेचच जॉनला विचारतो. नो बॉस. सो आपल्या टीमच्या तिकीट सोबत तू माझे आणि याज्ञिकीचे सुद्धा तिकीट्स बुक कर. बाकी डिटेल्स तुला चॅनेलच्या ऑफिसमधून मिळतील. त्यानुसार स्केड्यूल बनव. त्या स्पॉटवर हॉटेल्स बुक करणं, गाड्या अरेंज करणं, बाकी काम करायला सुरुवात करा. रिशान पटापट सगळ्यांना ऑर्डर्स देत होता आणि त्यानुसार बाकी लोक पुढचे प्लॅन्स सांगत होते. याज्ञिकीच्या तर अर्धा अधिक तर डोक्यावरूनच जात होतं. पण इथून पुढे ती ही आरके ट्रॅव्हल्सच्या टीम सोबत असणार होती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती असणंही गरजेचं होतं. या सगळ्या मीटिंग्समध्ये बराच वेळ गेला. मीटिंग संपवून दोघेही घरी आले. मेडने डिनर बनवूनच ठेवला होता आणि ती घरी निघून गेली होती. याज्ञिकीने फ्रेश होऊन डिनर गरम सर्व्ह केला आणि दोघांनी डिनर करायला सुरुवात केली. डिनर झाला आणि तिनं किचनमध्ये आवराआवरी सुरू केली. रिशान सुद्धा मदतीला आला. तुम्ही राहू द्या, मी करेन. पुरुषांनी किचनमध्ये काम करणं तिला पाहायला थोडंसं विचित्र वाटत होतं. इट्स ओके अदू, सवय आहे मला. मीन्स लंडनमध्ये मेड मिळणं खूप अवघड असतं ग. त्यामुळे बरीचशी कामं स्वतःच करायला लागतात. पण तरीही मी केलं असतं, याज्ञिकी रिशानला म्हणते. इट्स ओके, दोघं मिळून करू. तू पण थकली असशील ना? त्याने किचन प्लॅटफॉर्म साफ करत म्हणलं आणि याज्ञिकी त्याच्याकडे पाहतच राहिली. नुसतं स्त्री पुरुष समानता लेक्चर देणारे लोक एका बाजूला आणि कुठलाही बडेपणा न मिरवता छोट्या छोट्या गोष्टीतून तो निभावणं दुसऱ्या बाजूला. आतापर्यंत घरात साधा एक पाण्याचा ग्लासही न उचललेला भाऊ आणि वडील तिने पाहिले होते आणि आता किचन मध्ये तिला मदत करणारा रिशान पाहून तिला एक गोड धक्का बसला होता. बोलत बोलत दोघांनी किचन मधलं काम आवरलं. रिशानने आपला लॅपटॉप घेऊन त्याच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच बाल्कनीत जिथून आकाशातले चंद्र तारे दिसत होते तिकडे बैठक मारली. लॅपटॉपवर एवढ्या मोठ्या चॅनल सोबत झालेलं अग्रीमेंट झळकत होतं. ते पाहून रिशान विचारात हरवला होता. सखी, पाहिलंस, मी करून दाखवलं. हे जे काही आहे ना आज, ही कंपनी, मी, माझं करिअर, हे सगळं तू दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी मिळवलंय. तू नुसती आयडिया नव्हती दिलीस या कामाची, तर वेळोवेळी प्रत्येक हार विजयात बदलण्याचा धीर सुद्धा दिला होतास. जेव्हा जेव्हा मला या डील मिळायच्या नाहीत, मी निराश व्हायचो, तेव्हा तू तुझ्या शब्दांनं मला सहारा दिलास. तुला भेटून तुला सांगायचं होतं तुझा काव्यास कुठे पोहोचलाय. तुझ्या सोबत हा आनंद साजरा करायचा होता. सखीच्या आठवणीनं त्याचं मन भरून आलं होतं आणि तेवढ्यात याज्ञिकीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारातून बाहेर काढलं. कसल्या विचारात हरवलाय? मी कधीची आवाज देतेय तुम्हाला? नाही, काही नाही. त्याने नकारार्थी मान हलवली. मला एवढं काही बिझनेस मधलं माहिती नाही, पण हा, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ना तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. आफ्टर ऑल आय एम युअर फ्रेंड, याज्ञिकी म्हणाली. आणि पुढच्या क्षणी रिशानने तिला घट्ट मिठी मारली आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आधीच सखीच्या आठवणीनं बेचैन झालेला तो याज्ञिकीच्या मैत्रीच्या 2 शब्दांनी अजूनच बेचैन झाला होता आणि त्याने तिला घट्ट कवेत घेतलं. या काही दिवसात तिच्या मिठीत त्याला सुकून मिळायचा.
हळूहळू तो स्वतःला शांत करत होता. आणि याज्ञिकी तर फ्रीज झाली होती त्याच्या मिठीत. एकदम स्टॅच्यू मोड मध्ये जाऊन ती त्याच्या मिठीत होती. एक गोड शिरशिरी जाणवली आणि सोबत हृदयांची स्पंदने सुद्धा वाढली होती. काही वेळात रिशान स्वतःच भानावर आला. तसं त्याच्या लक्षात आलं आपण भावनेच्या भरात तिला किती घट्ट पकडलंय ते, आणि त्यांनी झटक्यात तिला सोडलं. सॉरी, म्हणजे मला थोडं टेन्शन. रिशान काय स्पष्टीकरण द्यावं त्याला समजत नव्हतं. त्याची नजर खाली झुकली. इट्स ओके, तुम्हाला कामाचं टेन्शन असेल ना, म्हणजे इतकी मोठी डील आहे, म्हणजे कामही असणार, आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे तुमच्या सोबत, ती म्हणाली. आणि मागे असलेल्या बॉक्समधून 2 बेल्जियम चॉकलेट आईस्क्रीम्स बाहेर काढले. आईस्क्रीम आत्ता? रिशान याज्ञिकीकडे बघून बोलतो. आज एवढी मोठी डील झालीये, पण आपण सेलिब्रेट केलंच नाही ना, म्हणून एक छोटंसं सेलिब्रेशन. तिने त्याच्या हातात एक आईस्क्रीम देत म्हणाली आणि स्वतःहून एक घेऊन खायला सुरुवात केली. थँक्स. तुम्ही माझी छोटी जीत साजरी करू शकता, आणि तुम्ही तर एवढी मोठी डील मिळवली. पण सॉरी, मला दुसरं काहीच करता नाही आलं. इथे काही माहितीही नाहीये, फक्त हे 2 चॉकलेट आईस्क्रीम्स फ्रीज मध्ये मिळाले. याज्ञिकी रिशानला बोलते. इट्स ओके अदू, तू कसं सेलिब्रेशन केलं हे महत्वाचं नाहीये, तर तुला माझ्यासाठी हे करावंसं वाटलं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तोही तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. ओ शिट. पण इतका वेळ फ्रीज मध्ये बाहेर असलेली आईस्क्रीम आता वितळून खाली पडली. तुमची आईस्क्रीम्स तर खाली पडली, तुम्ही एकही घास खाल्लेला नाहीये. मी ही आईस्क्रीम उष्टी केलीये. याज्ञिकी एकदा रिशानकडे तर एकदा खाली पडलेल्या आईस्क्रीम्स कडे बघत दुःखी होऊन बोलते. इट्स ओके अदू. तिला काही समजायच्या आतच त्याने तिच्या हातातली आईस्क्रीम तिच्या हाताला धरून खाल्ली, आणि आईस्क्रीम तोंडात असल्यानं त्याला धड अधूही बोलायला जमलं नाही. ती तर शॉक झाली. त्याने तिची उष्टी आईस्क्रीम खाल्ली म्हणून. आहो, माझी आईस्क्रीम, ते मी खाल्ली होती. शेअरिंग इज केअरिंग. त्याने परत एकदा आईस्क्रीमचा बाईट खाल्ला, आणि ते ऐकून याज्ञिकी परत एकदा चमकून पाहायला लागली. आता खा तू काहीच खाल्लं नाहीयेस. रिशान याज्ञिकीकडे बघून बोलतो. याज्ञिकी नुसतीच बसून होती. काय झालं? तुला आवडलं नाही का माझं असं आईस्क्रीम खाणं? तिने फक्त नकारार्थी मान हलवली आणि आईस्क्रीम खाल्लं. तेवढ्यात रिशानचा फोन वाजला आणि तो थोडं बाजूला जाऊन बोलायला लागला. शेअरिंग इज केअरिंग. काव्य पण नेहमी असंच म्हणायचा. आपल्या हातातले आईस्क्रीम समोर टेबलवर ठेवत ती उठून आत आली. यंत्रवत चालत बेडरूम मध्ये जाऊन पोहोचली. फोनवर बोलणं संपवून रिशान जागेवर आला तर याज्ञिकी आतमध्ये निघून गेली होती. त्यानं पाहिलं तर समोर आईस्क्रीम तिचे तसंच होतं. त्याने ते उचललं आणि खायला सुरुवात केली. फ्रेंड सोबत नेहमी शेअरिंग इज केअरिंग मानणारा तो मगाशी सहज बोलून वागून गेला होता, पण आता तिच्या ओठांचा स्पर्श या आईस्क्रीमला झाला असणार, आणि आता आपल्या ओठांना हा विचार करूनच त्याचे हार्टबीट्स वाढले होते. डोळे बंद केले आणि परत एकदा त्याच्या मिठीतली याज्ञिकी त्याला आठवली, आणि आपोआपच एक गोड स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आली. हळूहळू काही गोष्टी त्याच्या लक्षात येत होत्या. याज्ञिकी सोबत बोलून वेळ घालवून छान वाटतं. तिच्या मिठीत रिलॅक्स वाटतं. ती समोर नसताना अजिबात करमत नाही. ती नाराज असेल तर बाकी काहीच सुचत नाही. सखी असताना यातल्या काही गोष्टी अनुभवल्या होत्या त्यानं, पण आता याज्ञिकीचं जवळ असणं, तिच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असणं, तिच्याशी कोणी जरी बोललं तरी जेलस वाटणं, तिच्या चेहऱ्यावर हसू फुलण्यासाठी वेडेपणा करणं, या सगळ्या गोष्टी त्याला याज्ञिकीचा विचार आपण खरंच याज्ञिकीला पसंत करतोय का हा विचार करायला भाग पाडत होत्या. सखी सोबत काही गोष्टी अनुभवता आल्या नाहीत, त्या गोष्टींची अनुभूती याज्ञिकी सोबत असताना येत होती. त्याने फोन मध्ये सखीचा फोटो ओपन केला. तुझ्यासारखीच अजून एक फ्रेंड मिळालीये मला. तू रस्ता दाखवून हात सोडलास आणि ही ह्याच रस्त्यात माझा हात धरून माझ्या सोबत करतीये. तुझ्यासारखीच क्यूट आणि इनोसंट आहे ग. खूप खूप गोड. तिच्या प्रत्येक वागण्यात तुझी झलक जाणवते. म्हणून मी तिला लाईक करायला लागलोय का? अजूनही थोडा थोडा मनात गोंधळ आहेच. तुला तर माहितीच आहे ना, काही गोष्टी समजायला माझा गोंधळ होतो. काय निर्णय घ्यावा कधी कधी काहीच समजत नाही. पण जेव्हा तू मला समजावून सांगायचीस ना, माझा गोंधळ कमी करायचीस. का अशी अट घातलीस ग तू? तेव्हाही आणि आत्ताही तू माझ्यापासून प्रॉमिस घेतलंयस की मी तुला कधीच मेसेज नाही करणार. पण तू तर करूच शकतेस ना मेसेज. प्लीज एकदा मेसेज कर ना. माझ्या मनात असलेला गोंधळ कदाचित फक्त तूच सोडवू शकतेस. रिशानने विचार करत करत तिथेच मागे मान टेकवली. इकडे याज्ञिकी तशीच येऊन बेडवर बसली होती. रिशानची सकाळी सकाळी गाणं ऐकायची सवय
त्यालाही ॲडव्हेंचर गेम्सची असलेली आवड आणि आता लंडनला आल्यावर त्याच गणपती मंदिरात त्याचं जाणं, रिशानची पण ट्रॅव्हल कंपनी असणं आणि आता शेअरिंग इज केअरिंग म्हणणं. रिशान आणि काव्याच्या खूप साऱ्या गोष्टी साम्य आहेत. तो जवळ असला की सेफ वाटतं, नजरेआड असला की हुरहुर जाणवते. त्याचा स्पर्श करण्याने हृदयाची धडधड वाढते. थोडी भीती वाटली तरी त्या मिठीत छानही वाटतं. काव्यावर प्रेम होतं, पण तो दूर असल्यानं या गोष्टी कधीच अनुभवल्या नव्हत्या. हो, काय विचार करतेय मी? काव्य रिशान असेल, पण कसं शक्य आहे हे? त्या दिवशीच तर ती अनिका भेटली होती ना, ती त्यांची गर्लफ्रेंड होती. मी विचारू का रिशानला? पण काय विचारणार? तुम्ही माझा काव्य आहात का? आणि त्यांनी नाही म्हणलं तर? ते काव्य नसले, पण जर त्यांनी हा काव्य कोण विचारलं तर मी काय सांगू त्यांना? आधीच माझा चेहरा पाहून माझ्या मनात काय असेल त्यांना कळून येतं. तिने मोबाईल मधला काव्याचा डीपी ओपन केला, ज्यात गणपतीचा फोटो होता. तूच काहीतरी मार्ग दाखव बाप्पा. हा विचार मला शांत बसून देत नाहीये. बेचैन वाटत राहतं सारखं. मनात नाही म्हणलं तरी काव्य आठवतो आणि त्याचा विचार करतीये, म्हणून रिशानला फसवण्याची फिलिंग्स येते. तू जसा काव्याचा मित्र होतास ना, तसाच माझाही आहेस ना. मग कर ना मला हा गोंधळ सोडवायला मदत. तिने डोळे मिटले आणि अचानक तिला मंदिरात भेटलेले गुरुजींचे शब्द आठवले. प्रवाहासोबत चालत राहा. जे तुझं आहे ते कायमचं तुलाच मिळणार आहे. फक्त हिम्मत हारू नकोस. काय सांगायचं होतं त्यांना? ते असे बोलत होते जणू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असावेत. जे माझं आहे ते कायमचं मलाच मिळणार आहे म्हणाले. पण काय मिळणार आहे ते तरी सांगायचं. गणपती बाप्पा तुमचं आयुष्य प्रेमाने आणि सुखानं भरेल. तुमची जोडी आयुष्यभर एकत्र राहील. गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आठवला आणि रिशानच्या सोबतीनं आयुष्य जगायचंय हा विचार करून एक क्षण आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी डिवोर्स पेपर्स, चैत्रालीताईंचं बोलणं आठवलं आणि परत एकदा दुःखाची लकेर चेहऱ्यावर दिसायला लागली. तिने परत एकदा डोक्याला हात लावला. प्रवाहासोबत चालत राहा हे वाक्य आठवलं. नाही नाही गुरुजी, जे चालू आहे ते तसंच मी नाही पाहू शकत. मला ही अस्वस्थता शांत बसू देत नाही. मी उद्याच रिशान सोबत या गोष्टीवर बोलणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टी योगायोग कशा काय असू शकतील? निकी, एक लव्ह स्टोरी अशी ही. भाग 24. गणपती बाप्पा तुमचं आयुष्य प्रेमानं आणि सुखानं भरेल. तुमची जोडी आयुष्यभर एकत्र राहील. गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आणि रिशानच्या सोबतचे आयुष्य जगायचे हा विचार करून एक क्षण आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी डिवोर्स पेपर्स, चैत्रालीताईंचं बोलणं आठवलं आणि परत एकदा दुःखाची लकेर चेहऱ्यावर दिसू लागली. तिने परत एकदा डोक्याला हात लावला. प्रवाहासोबत चालत राहा हे वाक्य सुद्धा तिला आठवलं. नाही गुरुजी, जे चालू आहे ते तसंच मी नाही पाहू शकत. मलाही अस्वस्थता शांत बसून देत नाहीये. मी उद्याच रिशान सोबत या गोष्टीवर बोलणार आहे. इतक्या सगळ्या गोष्टी योगायोग कशा काय असू शकतील? ती रिशानची वाट पाहत झोपी गेली. त्यांचं काम आवरून त्याला रूम मध्ये यायला जरा उशीरच झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याची गडबड होती, त्यामुळे तिला काही विचारताच आलं नाही. दोघेही नाश्ता करून गाडीत येऊन बसले. आता मात्र तिच्याकडे थोडासा वेळ होता, पण आता नक्की काय काय बोलावं, कसं विचारावं हेच समजत नव्हतं तिला. काहीतरी विचार करून विचारलं, तुमच्याकडे मराठी साहित्य म्हणजे मराठी बुक्स वगैरे काही आहेत का इथे वाचायला? तिला जाणून घ्यायचं होतं की तो काही वाचतो का. सॉरी, मी बुक्स वगैरे वाचत नाही. कॉलेजला असताना स्टडी बुक्स कसे बसे वाचलेत. तो जरा जीभ चावतच, आपण अभ्यासात एवढे चांगले नव्हतो कसं सांगणार. हा, पण तुला काही बुक्स हवे असतील तर मी अरेंज करू शकतो. नो, इट्स ओके. त्याला वाचायला जास्त आवडत नाही, त्याच्या बोलण्यातून कळलं होतं. त्यामुळे ती थोडीशी हिरमुसली. तिला तिचं उत्तर मिळालं होतं. हा, पण तेवढ्यात त्याचा फोनची रिंग वाजते आणि तो बोलता बोलता थांबून फोन उचलून बोलायला लागला. बुक्स नाही, पण फेसबुकवर शब्दसखीचं साहित्य मी वाचतो त्याला सांगायचं होतं, पण मध्येच फोन आला आणि सांगायचं राहून गेलं. त्यानंतर ती शांत राहून काचेतून ती बाहेर पाहत होती आणि तो फोनवर बिझी होता. ड्रायव्हरने गाडी समोर थांबवली तसं मग दोघेही आत आले. काम बरंच सुरू होतं, त्यामुळे तिनेही आपले मनातले विचार बाजूला सारत काम करायला सुरुवात केली. इथले लोक, काम करण्याची पद्धत आणि मेन म्हणजे त्यांची भाषा समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागत होता. पण मूळचा कुठेही ऍडजस्ट होणारा तिचा स्वभाव असल्याने ती इथेही सगळं शिकून घेत होती.
दुपारपर्यंत तर सगळेच बिझी होते. लागोलाग काही मीटिंग्स झाल्या. रिशान आणि याज्ञिकीला बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही. नंतर मात्र कॉफी तरी एकत्र घेऊ म्हणून याज्ञिकी रिशानच्या केबिनमध्ये गेली. तुला माझ्या केबिनमध्ये येण्यासाठी नॉक करण्याची गरज नाही, त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ती आत आली तर अनिका त्याच्या मिठीत रडत होती. त्याच्या मिठीत अनिकाला पाहून ती अचानक एक क्षण स्तब्धच झाली. त्या दोघांचंही लक्ष नव्हतं. आय एम सॉरी बाबा, मी सांगायला हवं होतं माझं लग्न झालंय, पण मीच हे लग्न मानत नव्हतो, त्यामुळे राहिलं सांगायचं. आणि परत तुलाही सांगून त्रास नको असंही वाटलं. भेटून तुला सांगता येईल हा विचार करून मी गप्प बसलो होतो. रिशानचे शब्द कानावर पडले आणि ती हळूच तिथून बाहेर पडली आणि तडक आपल्या केबिनमध्ये जाऊन वॉशरूममध्ये गेली. ज्या पद्धतीने अनिका रिशानच्या मिठीत रडत होती तीच रिशानची एंजल आहे. आणि आता त्याच्यावर रागवली असेल हे समजायला तिला पुरेसं होतं. परत एक गैरसमज. छी, किती मूर्ख आहे मी. विचार करत होते की रिशानच काव्य. एक हुंदका आला तशी ती अजूनच मुसमुसली. अनिकाला रिशानच्या मिठीत पाहून खोलवर काहीतरी दुखल्यासारखं झालं. कदाचित सगळं तर माहीतच होतं आधी, अंदाज होता सगळा, पण जेव्हा सत्य समजलं तेव्हा मात्र ते सहन होत नव्हतं. याज्ञिकीचं सुद्धा असंच काहीसं झालं होतं. पण आपण किती मोठा गैरसमज करून घेतलाय याची पुसटशी कल्पना नसलेली ती मात्र पुन्हा एकदा दुराव्याचं दुःख सहन करत होती. या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेला रिशान अनिका सोबत बोलत होता. काही वेळापूर्वी अनिका ऑफिसमध्ये रिशानला भेटायला आली होती. रिशाननेही तिला सगळं काही सांगितलं. तीच तर होती जिने रिशानच्या आधी त्याच्या मनात असलेलं सखीसाठीचं प्रेम ओळखलं होतं. पण जेव्हा तिला सखीचं लग्न झालंय हे कळलं आणि नंतर रिशानला झालेला त्रास, ऐनवेळी याज्ञिकी सोबत झालेलं लग्न, याज्ञिकीचा स्वभाव, त्याचं आणि याज्ञिकीचं नातं त्याने तिला सांगितलं, तेव्हा ती भांडत होती. एवढं सगळं एकट्याने सहन करण्यापेक्षा तू एक फोन तरी करायचास, अनिका म्हणत होती. आपल्या मित्रासाठी मनापासून ती रडत होती आणि रिशान तिला सावरत होता, तिला समजावत होता. आणि तेच याज्ञिकीने नेमकं पाहिलं. थोड्या वेळात अनिका थोडी सावरली. तू लाईफ टाईम एका व्यावहारिक नात्यात राहणार आहेस, अनिकाने विचारलं. नातं जरी व्यवहार म्हणून सुरू झालं असलं तरी मी ते आता स्वीकारलंय. तू शोधलं सखीला कधी, अनिका रिशानकडे बघून त्याला विचारते. फोटो पाहिले मी तिच्या लग्नातले. रिशान स्वानंदीला आठवत म्हणाला. आणि याज्ञिकी कशी आहे, तिने त्याचा मूड बदलण्यासाठी विचारलं. याज्ञिकी खूप गोड आहे, निरागस, हळवी, जाईल तिथे सगळ्यांना आपलंसं करते, साफ मनाची, प्रत्येक गोष्ट शिकायला तयार असते. तशी ती हुशार आहे पण थोडी भित्री आहे. जेवण पण खूप छान बनवते आणि मूर्ख पण लगेच बनते. तिचा चेहरा तिच्या मनाचा आरसा आहे. जे मनात आहे ते सगळं चेहऱ्यावर दिसतं. हसताना खूप सुंदर दिसते, पण माझ्यासमोर अशी मनमुराद कधीच हसत नाही. माझी खूप छान मैत्रीण आहे, थोडी कमी बोलते, पण जेव्हा बोलते ते ऐकायला खूप मस्त वाटतं. आजी आणि शिखा तर तिला अजिबात सोडत नाहीत. काय बोलतात नेमकं एवढं तिच्याशी काय माहिती. ती इतकी नाजूक आहे ना, थोडं मी ओरडलो ना तरी आजारी पडते. मला त्यावेळी माझाच खूप राग येतो, पण ती खूप संयमी आहे ग, सहनशील आहे. स्वतःहून कधीच तिचा त्रास सांगत नाही. मला वाटतं तिने माझ्याशी खूप बोलावं, पण मला असं कधी कधी वाटतं की माझ्यासोबत बोलायला ती घाबरते ग. रिशान विचारात हरवत बोलत होता आणि अनिका एक भुवई उंचावून त्याच्याकडे पाहत होती. तू प्रेमात पडलायस तिच्या, अनिका पटकन रिशानला म्हणते. आय डोंट नो. रिशान परत एकदा विचारात हरवला आणि अनिकाला तिचं उत्तर मिळालं होतं. अरे तू खरंच प्रेमात पडलायस, अनिका परत एकदा रिशानला सांगते. माहिती नाही हे प्रेम आहे की अजून दुसरं काही, पण हा, आय केअर फॉर हर. अरे वेड्या, तुला कळत नाहीये, सखीबद्दल बोलताना तुझ्या डोळ्यात जी चमक असायची आज तीच चमक याज्ञिकीबद्दल बोलताना आहे. अनिका मनातच बोलते. निघूया, रिशान अनिकाला विचारतो. रात्री रिशानने कुठून तरी याज्ञिकीसाठी मराठी बुक्स अरेंज केले, पण जे सांगायला हवं होतं ते मात्र सांगायचं राहूनच गेलं. मुळात सखीचा म्हणजे एंजलचा विषय काढला तर याज्ञिकीला ते आवडेल का हा प्रश्न होता. त्यामुळे त्याने शब्दसखीचं साहित्य वाचतो हे सांगणं जरा टाळलंच.
त्या दिवसानंतर रिशान कामात बिझी झाला आणि अनिका रिशानची एंजल आहे असं याज्ञिकी समजत होती. असाच महिना सरला आणि आज फायनली त्यांच्या टूरचा पहिला दिवस उजाडला. ॲडव्हेंचर टाइम्सची सगळी मंडळी आणि आर.के. ट्रॅव्हल्सची टीम एअरपोर्टवर जमली होती. सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करून आणि काही तासांचा प्रवास करून सगळे स्पेनमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर अरेंजमेंट केल्याप्रमाणे काही गाड्या तयार होत्या. त्यानुसार सगळे हॉटेलवर पोहोचले. त्या दिवशी सगळ्यांनी आरामच केला. याज्ञिकी तर नवा देश, नवी माणसं, नवीन भाषा समजून घेत होती. रात्रीपर्यंत शूटिंगचं सामानही पोहोचलं होतं. दुसऱ्या दिवशी मात्र उठल्यावर सगळे आपले आवरून स्पेनच्या कोस्टल एरियात गेले. डीप स्कुबा डायव्हिंगवर आधारित एक एपिसोड शूट करायचा होता. तिथे त्यांना लागणारी सगळी अरेंजमेंट रिशानने करून आपल्या टीमला काही सूचना देऊन रिशान याज्ञिकीला घेऊन बाजूला आला. अहो, कुठे चाललोय आपण? याज्ञिकीने रिशानला हळूच विचारलं. स्कुबा डायव्हिंग करायला. तुम्हाला भीती नाही वाटत? म्हणजे असं खोल समुद्रात जमिनीपासून कितीतरी दूर जाताना आणि त्यातले जलचर पाहून कसं वाटतं? तू स्वतःच बघ ना आणि नंतर मला सांग कसं वाटतं ते. मी? याज्ञिकी चालता चालता मध्येच थांबली. हो, तूच. त्याला माहिती होतं तिची ही अशीच रिॲक्शन असणार. नाही, मला नाही जमायचं पाण्यात वगैरे. मला तर पोहता पण येत नाही. आणि ते मासे? नको, त्यांनी मला काही केलं तर? शॉक देणारे पण मासे असतात पाण्यात, मी ऐकलंय. ती घाबरून म्हणाली आणि रिशान तिला असं पाहून हसायला लागला. ओके, डोंट वरी. ट्रेनर आपल्याला ट्रेन करतील आणि तुला आधी भीती वाटेल, पण नंतर पाण्यातली दुनिया पाहून तुला खूप छान वाटेल. नाही, मी वाटलं तर ते डिस्कव्हरी चॅनलला नंतर पाहीन ना. अदू, ट्रस्ट मी यार, हा एक मस्त एक्सपिरियन्स असेल तुझ्यासाठी. अहो, नको ना. अदू, त्याने तिला जवळ घेत आपल्या ओंजळीत तिचा चेहरा पकडला. माझ्यावर विश्वास आहे ना? तिने फक्त होकारार्थी मान हलवली. मग लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत. तुझा हात अजिबात सोडणार नाही. मी असताना तुला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. त्याने नेहमीप्रमाणे तिला विश्वास दिला आणि याज्ञिकी हिप्नोटाईज होऊन गेली आणि हो म्हणाली. ट्रेनरने त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. रिशानला आधीच सवय असल्याने तो बिनधास्त होता, पण यावेळी त्याला याज्ञिकीला सांभाळून घ्यायचं होतं. दोघांनी पाण्यात उतरण्याआधी योग्य ते कपडे घातले. तोंडाला ऑक्सिजन मास्क सुद्धा लावला. रिशानच्या मदतीनं याज्ञिकी बोटवर चढली. मनात भीती होती आणि डोक्यात काव्याने सांगितलेलं स्कुबा डायव्हिंगचे किस्से. कधीतरी मला पण हे सगळं अनुभवायचंय असं म्हणलेली ती आज खरंच रिशान सोबत हे सगळं काही अनुभवत होती. काहीच वेळात समुद्रात बोट येऊन थांबली. तसं मग परत एकदा सूचना देऊन याज्ञिकी, रिशान आणि ट्रेनर्स पाण्यामध्ये उतरले. रिशानचा हात पकडून ती खोल पाण्यात जात होती, पण पोहायला येत नसलेली ती पाण्यात उतरताच घाबरली. तिने ती ठीक नसल्याची खूण केली. तसं रिशान तिला वर घेऊन आला. बोटीला धरून तो पाण्यातच तिला घेऊन तरंगत होता. त्याने तिचे गॉगल्स आणि ऑक्सिजन मास्क काढले. ती दम खात खोकत होती. तू ठीक तर आहेस ना? काय झालं? रिशान काळजीने याज्ञिकीला विचारतो. नाही, मला नाही जमणार. मला खूप भीती वाटतेय. अदू, हीच भीती मनातून काढून टाकायचीय. तुला आधी पण प्रेझेंटेशन द्यायला भीती वाटली होती ना, पण तू प्रयत्न केलास आणि बघ आता तू सगळ्यांसमोर उभं राहून बोलू शकतेस. हे पण तर तसंच आहे ना. फक्त एकदा मनातली भीती यावरती मात करून पुढे हो. इथली सुंदर दुनिया तुझी वाट पाहतीये. आत्ताही रिशानने तिचं मनोबल वाढवलं तशी याज्ञिकी तयार झाली. परत ऑक्सिजन मास्क लावून दोघेही आत गेले. हळूहळू पाण्यात स्वतःचं वजन जाणवायचं बंद झालं. ऑक्सिजन असल्याने काही अडचण नव्हती. त्यामुळे आपली भीती कंट्रोल करत ती रिशानच्या सोबतीनं आत जात होती. काही अंतर गेल्यावर समुद्राचा तळ दिसू लागला. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे मासे दिसायला लागले. वेगवेगळे पाण्यातल्या वनस्पती, काही लहान मोठ्या गुहा ज्यातून दुसऱ्या बाजूला जाता येत होतं. ती लहान मुलाप्रमाणे कुतूहलानं सगळं काही पाहत होती. मध्येच एखादा छोटासा मासा हातात पकडून सोडून देत होती. एखादा मोठा मासा दिसला की पटकन रिशानच्या जवळ सरकत होती. किती सुंदर होती पाण्याखालची ही दुनिया. एकदम रंगेबिरंगी. कसलं भारी आयुष्य ह्याचं. ना कोणाची कटकटे, ना कोणाचा ओरडा, ना कसलं टेन्शन, ना कामाचा काही ताण. नुसतं खायचं आणि पाण्यामध्ये पोहायचं. आपल्या बालिश विचारावर तिलाच हसायला आलं.
काही वेळात पाण्यात घालवून रिशानने तिला वर जाण्याची खूण केली. तिने नकारार्थी मान हलवून 2च मिनिटं असा इशारा केला. समुद्रातला हा स्वर्ग परत पाहायला मिळेल की नाही असं झालं होतं तिला. ट्रेनरने त्या दोघांचा पाण्यात एक फोटो क्लिक केला. नंतर मात्र ऑक्सिजन सिलेंडरची पातळी पाहता तो तिला वरती घेऊन आला. रिशानने तिला बोटमध्ये चढायला मदत केली आणि नंतर तोही वर आला. ट्रेनर आतमध्ये निघून गेला होता. बोटीच्या डेस्कवर रिशान उभं राहून आपले केस झटकत होता. याज्ञिकीनेही आपले केस झटकले आणि ऑक्सिजन सिलेंडर काढून पळत रिशानच्या जवळ येऊन उभी राहिली. जसा रिशान तिच्या दिशेला वळाला, याज्ञिकीनं त्याला घट्ट मिठी मारली. तिचा आवेग इतका होता की रिशानही 2 पावलं मागे सरकला. जेवढ्या पटकन तिने मिठी मारली तेवढ्याच पटकन तिने आपली मिठी सोडवली आणि आपले ओठ रिशानच्या गाली टेकवले. थँक्स रिशान, थँक्स फॉर दिस ट्रिप, थँक्स फॉर बूस्टिंग माय कॉन्फिडन्स, थँक्स फॉर एव्हरीथिंग. तिने बोलत बोलत परत एकदा त्याला मिठी मारली. पण इकडे रिशान मात्र शॉक झाला होता. तिच्या नरम ओठांचा स्पर्श त्याच्या गालावर अजूनही जाणवत होता. तिच्या मिठीची ऊब त्याला बेचैन करत होती. ती मात्र आपल्या आनंदात त्याच्या मिठीतही बडबडत, उड्या मारत समुद्रात काय काय पाहिलं, आधी कशी भीती वाटली आणि नंतर कसं छान वाटलं ते सांगत होती. आज ती स्वतःहून अशी जवळ आली होती. दरवेळी तिला शॉक देणारा तो मात्र आज स्वतः शॉक मध्ये होता. कसं माहिती नाही, पण आपोआपच त्याचे हात तिच्या पाठीवर विसावले. त्याची पकड घट्ट झाली. तसं तिच्या लक्षात आलं की ती इतक्या वेळ रिशानच्या मिठीत आहे. तिने पटकन त्याच्या मिठीतून बाहेर येण्यासाठी हालचाल केली, पण त्याने अजूनच आपली मिठी घट्ट केली. तिने घाबरून आपली नजर खाली केली. काही क्षणात थांबून त्याने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. दोघांची नजरानजर झाली आणि त्याच्या डोळ्यातले भाव तिला आज जरा वेगळेच वाटले. त्याचा स्पर्शही वेगळा वाटत होता, बेचैन करणारा, अंगावर शहारे आणणारा, पण हवा हवासा वाटणारा. तो तर तिच्या नजरेत आकंठ बुडालेला. आज तिच्या स्पर्शाने एक वेगळीच हुरहुर मनात दाटली. तिचे ओले केस तिला अजूनच सुंदर बनवत होते. चेहऱ्यावर असलेले पाण्याचे दव आपल्या ओठांनी टिपावे असं वाटत होतं. तिच्या ओठांची थरथर आपल्या ओठांनी कमी करावी असं वाटत होतं. हृदय तर कधीच सुसाट धावत असल्याप्रमाणे धडधड करत होतं. त्याने तिच्या गालावर हात ठेवून अंगठ्याने थोडं रब केलं. त्याच्या मनातील भाव त्याच्या डोळ्यात जणू दिसत होते. त्याची तिच्या चेहऱ्यावर भिरभिरणारी नजर तिलाही कळत होती. बुद्धी बंद पडली होती. मन तरी कुठे थाऱ्यावर होतं दोघांचं. त्याच्या डोळ्यातील भाव समजून तिने डोळे बंद करून जणू त्याला एक मूक संमती दिली होती. काही क्षणात तिला कपाळी काही ओलसर लागलं म्हणून तिने डोळे उघडले तर रिशानने तिच्या कपाळी ओठ टेकवले होते. मी म्हणलं होतं ना, तुला नक्की आवडेल आणि तू हे करू शकतीस. असंच पुढेही न घाबरता वाग, तेव्हा पण तुला सेम फिलिंग येईल. तो तिच्या गालावर टॅप करत म्हणाला आणि आतमध्ये निघून गेला. याज्ञिकी फक्त त्याला जाताना पाहत राहिली. तो गेल्यावर भानावर येत तिने पटकन आपल्या हृदयावर हात ठेवून त्याला शांत हो म्हणून दटावलं. रिशानची ती नजर आणि आपण केलेला विचार आठवून आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. डोक्यावर टपली मारत, वेडीचे साधू तू, ते कपाळावर किस करणार होते आणि तू समजली ते. त्यांना कळलं असतं मी काय विचार करते तर. थोडी लज्जा, थोडा गोंधळ, थोडी भीती आणि प्रचंड हुरहुर मनात ठेवून ती आतमध्ये आली. इकडे रिशान थोडा कन्फ्यूज होता. आज पहिल्यांदा याज्ञिकीला पाहून अशा भावना मनाला स्पर्शिल्या होत्या. थोड्या वेळ मनावर ताबा नव्हता राहिला. तिच्या ओठांकडे झुकताना अचानक वाटलं तिला हे आवडलं नाही तर. बायको असली तरी मैत्रीचं नातं आहे आमच्यात. तिची इच्छा नसताना असं वागणं चुकीचंच आहे. तिचं मन दुखेल असं मला अजिबात वागायचं नाहीये असा विचार आला आणि मनाला आवर घालत त्याने तिच्या कपाळी ओठ टेकवले आणि आपल्या मनातला गोंधळ तिच्या समोर दिसू नये म्हणून पटकन तिच्याशी थोडंसं बोलून तो आतमध्ये निघून आला होता. आता मात्र आपल्या विचारांनी त्याच्याही ओठी हसू फुललं. आपण नक्की मैत्रीपेक्षा पुढे याज्ञिकीचा विचार करतोय एव्हा ना त्याच्या लक्षात आलं होतं. सखीचं प्रेम मनात जपत याज्ञिकीलाही हृदयात जागा द्यायची. हळूहळू आपल्या नात्याला वेळ देऊन आयुष्यात सोबत पुढे जाऊ विचार करत
आपलं काम करायला रिशान निघून गेला. आज त्याला प्रेमाची चाहूल पुन्हा एकदा झाली होती, जी त्याने मोकळ्या मनाने स्वीकारली होती. कदाचित हीच होती आजीच्या अनुभवी शब्दांची कमाल आणि सखीच्या प्रेमाची ओढ, जी त्याला परत याज्ञिकीकडेच खेचत होती. निकी एक लव